नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे। तर हा बघा, मी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आधी टाकलेला होता। तर पुढच्या भागाची स्टिचिंग दाखवली होती आणि पाठीमागच्या भागाची अस्तरचा ब्लाऊज आहे हा। तर आता याच्या पुढचा पार्ट हा मी आता दाखवते, शोल्डर कशी जोडायची आणि फिटिंगपर्यंत पूर्ण पार्ट मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर सुरुवातीला बघा, फिटिंगच्या साईडनी दोन्ही उंची एकसारखी करून बघायची आहे आणि मगच शोल्डर जोडायचे। तुमची जर कमी जास्त असेल तर जी जास्त आहे ती थोडी कट करून टाकायची, म्हणजे जेवढी जास्त आहे तेवढी ती बाजू कट करायची। आता इथे पण मला बघा थोडंसं उंची जास्त होती तर मी कट करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचे। तर दोन्ही शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला गळा जोडायचा आहे, पण मी यामध्ये दाखवणार नाही कारण पायपिंगचा व्हिडिओ मी कालच सोडलेला आहे। तुम्हाला जर सविस्तर पायपिंगबद्दल माहिती हवी असेल तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा पायपिंगचा, कारण यामध्ये मी ॲड करू शकत नाही डबल। तर थोडंसं मी दाखवते। तर पूर्ण बघायचं असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ जाऊन बघावा लागेल। पायपिंग अगदी परफेक्ट कशी करायची, तुमची जर पायपिंग उलटी होत असेल, गोल राऊंडमध्ये येत नसेल, गळ्याचा शेप बदलत असेल पायपिंग करताना, तर तो व्हिडिओ खूप फायद्याचा ठरेल तुमच्यासाठी। तर नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा। मी इथे दोन्ही व्हिडिओचे लिंक लावते। बघा किती छान पायपिंग झालेली आहे। तर हे पायपिंगचा पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगची पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते। तर आता आपल्याला बाही जोडायचे। तर बाही जोडण्यापूर्वी शोल्डर एका रेषेत करून घ्यायची दोन्ही भागाची। जेवढी पट्टीच्या बाहेर आली तेवढी कट करून टाकायची। पट्टीच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता। तर मी अंदाजे कट करते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी पट्टी लावली होती। आणि आता बाही जोडताना पुढच्या भागाचा मुंडा पुढे सोडायचा आणि पाठीमागचा मुंडा पाठीमागच्या भागाकडे लावून मध्यावर जो कट मारतो आपण बाहीला, तो शोल्डरवर ठेवून अगोदर जोडून घ्यायची। नंतर ब्लाऊज पलटी करून अर्धी राहिलेली बाही जोडायची। बाही कुठेही खेचायची नाही किंवा ब्लाऊजचा पार्ट पण खेचायचा नाही। बाही आपण तंतोतंत मुंडा काढलेला आहे मापानुसार, त्यामुळे जरी कमी जास्त झालं, बाही कमी नाही होणार आहे। जर ब्लाऊजचं कापड जास्त झालं असेल तर ते मी काय करायचं, तर ते कसं कटिंग करायचं की नाही ते पुढे सांगते मी। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर या पद्धतीने बाही जोडून झालेली आहे। जे आपले बाही कमी पडली होती त्याच्या पुढे जे कापड राहिलेलं आहे, तर ते आपण छातीचा चौथा भाग टाकून पुढे बघायचंय किती राहतंय, फिटिंगला कापड राहतंय की नाही असं चेक करून घ्यायचं आहे अगोदर। तर कटिंग आपण नंतर करणार आहोत फिटिंगच्या वेळी। तर कसं करायचं बघा। तर ब्लाऊज सुलटा करून कडेनी पाव इंचावर एक टीप मारून घ्यायचे। बरोबर मुंड्याच्या इथली टीप वरच्या साईडला ढकलून, बाहीच्या साईडला ढकलून आपल्याला इथून जोडायचं आहे। आणि आता खाली बघा, पाठीमागच्या भागाचा मध्य घेतलेला आहे मी आणि तिथून पुढे बरोबर पुढचा भाग लावून जो बाहेर एक्स्ट्रा येतोय पुढचा भाग तो कट करून टाकायचा आहे। अशा पद्धतीने कट करायचा असतो, कारण पाठीमागचा भाग आपण परफेक्ट कट केलेला असतो कमरेच्या साईडला। कंबर अधिक 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन। तर बरोबर तेवढा ब्लाऊज पुढचा पण ठेवायचा, कारण आपण बघा क्रॉसपट्टी काढताना कमरेचा चौथा भाग आणि 2.5 इंच केलेलं असतं। तर पुढच्या भागाला क्रॉसपट्टीला काही टक्स मारायचा नसतो, त्यामुळे ते 1 इंच एक्स्ट्रा येतच। त्यामुळे बाहेर आलेलं कटिंग केलं तरी आपल्या मापातून कोणतंही कापड वजा होत नाही, ही खात्री होते आपली, कारण पाठीमागचा भाग परफेक्ट असतो। मग त्या भागाबरोबर पुढचा भाग ठेवून कट करायचा असतो। तर अशा पद्धतीने दुसरी पण बाही मी जोडून घेतलेली आहे, त्याच पद्धतीने घ्यायची आहे। अजिबात खेचायचं नाही ब्लाऊजचं कापड किंवा
बाहीचं कापड एकदम हलक्या हाताने लावायचं आहे. जर आपलं ब्लाऊजचं कापड एक्स्ट्रा येत असेल तर ते तसंच ठेवू द्यायचं. उगाच ते एक्स्ट्रा राहते म्हणून बाही ताणून लावायची नाही, कारण बाहीचा मुंडा आपण परफेक्ट कट केलेला आहे, त्यामुळं घट्ट होणार नाही मुंड्यामध्ये ब्लाऊज. आणि ती एक खात्री असायला हवी, त्यासाठी तुमचा ब्लाऊजचा मुंडा परफेक्ट कट असायला हवा. आणि दुसरी खात्री म्हणजे पाठीमागचा भाग आपला परफेक्ट कटिंग असतो, तर त्याबरोबरीनेच कटिंग करायची आहे. पुढचा भाग एक्स्ट्रा झाला तर अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची पण ही टीप मारून घ्यायची सुलट्या बाजूनी. बघा मधोमध मी ब्लाऊजच्या लावलेला आहे. आणि जेवढी बाहेरची टीपच्या बाहेर कापड येते ते कट करून टाकलं तरी आता हरकत नाही. बघा कमरेच्या साईडला पाठीमागचा भाग पाव इंचच राहिलेला आहे, त्याच्या पुढे जेवढं कापड एक्स्ट्रा दिसतंय तेवढं कट करून टाकायचं आहे बिनधास्त. आता आपल्याला एक उलटी बाजू करून पाव इंचाची किंवा अर्धा इंचाची दाबटीप द्यायची टीपवर, त्या व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बाही जोडलीत तर तुमची बाहीची टीपसुद्धा वरखाली येणार नाही आणि फिटिंगसुद्धा तुमची तिरकी येणार नाही. तर बघा आता फिटिंग करायची आहे आपल्याला. तर जुन्या ब्लाऊजची कंबर मोजून घ्यायची आहे, त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि अप्पर चेस्टचा पण चौथा भाग घ्यायचा आहे. इथे घ्यायचा आहे बाहीचा अर्धा दंड घेराचा. अशा पद्धतीने तुमची जी माप असतील त्याचा चौथा भाग करून घ्यायचा आहे. हे बघा आता पाठीमागच्या भागाचा मध्ये इथे आलेला आहे, तिथे बरोबर आयची पट्टी पुढे सरकवायची आहे, कारण ती एक्स्ट्रा असते. तिथून पाठीमागे आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकून खून करून घ्यायचे. नंतर अप्पर चेस्टच्या इथे आपल्याला अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे आणि दंड घेराचा अर्धा टाकायचा आहे. अशा या आपल्याला 3 खुणा मिळालेल्या आहेत, त्यावरून बरोबर टीप मारत जायचं आहे. एका रेषेत फिटिंगची टीप येणार आहे. आणि तुम्हाला जर टीप डायरेक्ट मारता येत नसेल तर तुम्ही पट्टीने रेग ओढून घ्या, त्या खुणांवर जोडून घ्या त्या खुणा रेगेनी आणि मग टीप मारा. अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूची पण आपण फिटिंग करून घ्यायची आहे. दंड घेराचा अर्धा आणि बाही पण चेक करायची उंची बरोबर झालेली आहे का कस्टमरची. या पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने मापे टाकायचे आहेत. अप्पर चेस्टचा चौथा भाग, बाहीचा अर्धा भाग, दंड घेराचा आणि तिथून खाली कमरेचा चौथा भाग. बरोबर अर्ध्यावर आता ही हुकाय पट्टीची टीप लावलेली आहे मी आणि मार्किंग करून घेणार आहे. तर या पद्धतीने बघा सरळ रेषेमध्ये फिटिंग येते आणि त्याच्या बाहेरून आपल्याला 1 ते 2 टिपा एक्स्ट्रा मारून द्यायच्या आहेत कस्टमरला. जर त्यांना घट्ट होत असेल तर ते उसवून घालू शकतात. यासाठी आपण 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलेलं असतं. आणि बघा फायनली लुक कसा झाला आहे ब्लाऊजचा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.